राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, घटना आहे आपल्याच महाराष्ट्र राज्याला शेजारी असलेला तेलंगणा राज्य आणि या तेलंगणा राज्यातील एक जिल्हा आहे निजामाबाद आणि या निजामाबाद जिल्ह्याचं एक मंडल आहे, म्हणजेच त्यांचा तालुका मुगपाल आणि या मुगपाल मंडलमध्ये यांचं गाव होतं न्यालकल। या गावचा एक प्रशांत नावाचा व्यक्ती, ज्याचं वय आता 30 वर्ष झालेलं होतं, याचं मागील 13 वर्षापूर्वी म्हणजेच 2013मध्ये संध्या नावाच्या महिलेसोबत लग्न झालं होतं। हा आणि त्याची पत्नी हे आता आपल्या कुटुंबापासून विभक्त झाले आणि दोघेच पती पत्नी वेगळे राहत असायचे निजामाबाद शहरामध्ये। आणि इथंच मग त्यानं काही कबाड कष्ट केले। कबाड कष्ट करून आपल्या पत्नीला सर्व काही सुख देण्याचा त्यानं प्रयत्न केला। जे काही वडिलोपार्जित काही त्याला संपत्ती मिळालेली होती त्याच्यातूनच काही त्यानं तिथं एक छानपैकी असं घरही बांधून काढलं आणि त्यानंतर तो पत्नीसोबत राहत होता। आणि यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये 2 मुलांचीही एंट्री झाली। 2 मुलेही यांच्या आयुष्यात जन्माला आली। त्यानंतर यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही आनंद होता। पण प्रशांत होता, याची काही स्वप्न खूप मोठी होती। याला वाटत होतं की माझ्या पत्नीला सर्व काही सुखसुविधा मिळावं, माझ्या मुलांना ते सर्व सुख मिळावं जे मी कधी उपभोगलं नाही। ह्यासाठी त्याचं हे स्वप्न जे होतं या निजामाबाद शहरामध्ये राहून हे पूर्ण होऊ शकत नव्हतं। त्यासाठीच त्याने मग काही मित्रांच्या मदतीने, काही मित्र त्याचे दुबईला, सौदी अरबला, कतारला अशा ठिकाणी काही जाऊन काम करत होते, तिथं चांगला पगार मिळवत होते। याच्याही मनामध्ये आलं की आता मुलं आणि पत्नी आहे हे तर आता घरी राहतील, पण यांच्या आता पुढील सुखासाठी, पुढील आयुष्य जे आहे हे सर्व काही सुख समाधानात जाण्यासाठी अजून काही पैशाची आपल्याला गरज आहे। त्यासाठी मी आता दुबईला जाऊन चांगले पैसे कमावणार। ह्यासाठीच मग तो आपल्या काही मित्रांच्या मदतीने विजा बनवून दुबईला निघून गेला। दुबईला गेला आणि तिथं बरेच दिवसापासून तो आता काम करत असायचा। 1-2 वर्षांनी तो एकदा यायचा, आपल्या पत्नीसोबत महिना 2 महिने राहायचा आणि त्यानंतर परत मग अजून दुबईला निघून जायचा। तिथं तो रात्रंदिवस कबाड कष्ट करायचा। आपल्या पत्नीला तो वेळोवेळी पैसे पाठवत असायचा। पत्नी इकडं खूप मौज मजेमध्ये होती आणि जसं की आता पत्नी घरी राहत असल्यामुळं पत्नीलाही घरामध्ये काही करमत नसायचं। त्यासाठी पत्नीनेही मग ठरवलं की आपणही काही छोटं मोठं काम करायचं। ह्यामध्येच पत्नी थोडी सुशिक्षित होती आणि तिला दवाखान्यातील काही नर्स आहे त्या महिलेला अनुभव होता। ह्यामध्येच ती मग पत्नी जी होती संध्या ही एका हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करत असायची। त्या मोबदल्यात तिला काही थोडाफार पगारही मिळत असायचा, ज्यामध्ये तिचं छोटं मोठं काही खर्च भागत असायचा आणि मग नवऱ्याने जे काही पैसे पाठवलेले असतात ते काही तिचे बचत होत असायचे। अशामध्ये आता ही पत्नी होती आपल्या 2 मुलांना घेऊन खूप मौज मजेमध्ये राहत होती, तर नवरा जो होता तिकडे रात्रंदिवस कबाड कष्ट करत असायचा। ह्यामध्येच मग आता नवऱ्याने एके दिवशी ठरवलं, म्हणजेच या जून 2026मध्ये ठरवलं, जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तो आपल्या पत्नीला सरप्राईज देणार होता। ह्यासाठीच तो आपल्या पत्नीला न सांगता थेट दुबईवरून आपल्या घरी येऊन पोहोचला। जसा तो दुपारच्या वेळी घरी आल्याच्यानंतर त्यानं आपल्या घराचं दार वाजवलं तेव्हा पत्नीने दार उघडलं। पत्नीने जेव्हा नवऱ्याला पाहावं आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा व्हावा, पण त्या प्रकारे इथं काहीही घडलेलं नव्हतं। पत्नी जशी नवऱ्याला पाहते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली। तिच्या चेहऱ्यावर नवऱ्याला पाहून आनंद येण्याऐवजी तिच्या चेहऱ्यावर एका प्रकारची एक वेगळी चिंता निर्माण झाली। तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची भीती निर्माण झाली। नवरा तिच्याकडं पाहतो आणि तिला म्हणतो की मी आल्याचं तुला काही आनंद झाला नाही का? त्यावेळेस ती बळजबरीने त्याला स्मित हास्य देते, पण पत्नीला आता काही सुचत नव्हतं। त्यानंतर जो तिचा नवरा होता प्रशांत हा घरामध्ये आत प्रवेश करतो। घरामध्ये गेला आणि घरामध्ये जाऊन पाहतो तर बेडरूममध्ये एक व्यक्ती बसून आहे आणि तो व्यक्तीसुद्धा याच्या ओळखीचाच आहे, शेजारीच राहणार आहे, ज्याचं नाव आहे अनिल। हा व्यक्ती तिथं बसलेला आहे। त्यावेळेस यानं पाहिलं आणि त्यावेळेसच मग याला दार बंद करून जो अनिल होता आणि त्याची पत्नी होती हे काय करत होते हे आता त्याला सांगण्याची गरज नव्हती। त्यानं संपूर्ण जो प्रकार होता हे ओळखलेला होता। मी बाहेर देशामध्ये जाऊन रात्रंदिवस कबाड कष्ट करतो, आपल्या पत्नीला सर्व काही सुख मिळावं, पण पत्नीला माझी जरासुद्धा चिंता नाही। पत्नी इकडं दुसऱ्या पुरुषासोबत मौज मजेमध्ये आपलं आयुष्य घालवत आहे। हे जेव्हा त्याला कळालं त्यावेळेस त्याला मात्र खूप दुःख झालं। त्यानं आपल्या पत्नीलाही शिवीगाळी केली आणि जो त्याचा मित्रच असल्यासारखा होता, म्हणजे शेजारचा असल्यामुळं लहानपणापासून सोबत राहिलेले होते, त्या अनिललाही त्यानं चांगलाच काही दम दिला। त्यालाही सांगितलं की तुला तरी शोभायला हवं, माझी पत्नी घरी एकटी असते आणि माझ्या पत्नीचा तू अशा प्रकारे गैरफायदा घेत आहेस। अशा प्रकारे जेव्हा या दोघा-तिघांमध्ये वादविवाद झाला त्यानंतर अनिलने त्याचे पाय धरले आणि सांगितलं की माझी चूक झाली, मी आणि तुझी पत्नी
भावनेच्या आहारी वाहून गेलो होतो आणि हिच्यामध्येच आमचे काही असे अनैतिक संबंध जुळले आणि आमचे हे जे संबंध आहेत काही फार दिवसापासून नाहीत. मी पहिल्यांदाच तुझ्या घरामध्ये तुझ्या पत्नीला भेटायला आलेला आहे. अशा प्रकारे त्यानं त्याला हात पाय जोडून माफी मागितली. पत्नीनेही त्याला माफी मागितली. आणि जसं की आता प्रशांत जो होता एक सरळ आणि साधा भोळा व्यक्ती होता. याला जास्त काही घरामध्ये भांडणतंटा वाढवायचा नव्हता. त्यासाठी तो जास्त काही घरामध्ये वादविवाद करत नव्हता आणि तो शांत झाला. मग आता जसं की आता एवढा प्रकरण जे होतं डोळ्यानं पाहिलेलं होतं, पत्नी परपुरुषासोबत घरामध्ये होती तर तो काही विसरू शकला नाही. मग घरामध्ये ज्या प्रकारे आता चांगल्या पद्धतीने आपल्या पत्नीसोबत राहावं, गोडी गुलाबीनं बोलावं, ते काही आता त्याला जमत नव्हतं. त्याच्या मनामध्ये आता एका प्रकारे राग भरलेला होता आणि ह्याच कारणानं तो आता पत्नीशी मग नीट बोलत नसायचा. आणि ह्यामध्येच मग असे काही दिवस जात असताना मग आता पत्नी त्याला विचारायला लागते की तुम्ही आता दुबईला परत कधी जाणार आहात. तर त्यावेळेस त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं की मला आता दुबईला जायचं नाही. मला माहीत आहे मी दुबईला गेल्यानंतर तू घरामध्ये काय करत असतेस. मी तुमच्या सुखसुविधेसाठी तुम्हाला सर्व काही सुख मिळावं, तुम्हाला कसल्याही गोष्टीची काहीही अडचण जाऊ नये ह्यासाठी मी रात्रंदिवस कष्ट करण्यासाठी गाव सोडून, देश सोडून, घर सोडून बाहेर देशामध्ये जाऊन काम करत आहे. आणि घरामध्ये तुला माझी जराशीही चिंता नाही किंवा माझ्या आबरूचीसुद्धा तुला पर्वा नाही. आणि तू इतर पुरुषांसोबत शारीरिक सुख घेत आहेस, इतर पुरुषांसोबत तुझे अनैतिक संबंध आहेस. मला आता पुढं कामाला जायचं नाही. अशा प्रकारे त्यानं पत्नीला सांगितलं. त्यावेळेस मात्र आता पत्नीला खूप मोठा धक्का बसलेला होता. कारण पत्नीला एका प्रकारे आता काही पुरुषांसोबत अशा प्रकारे शारीरिक सुख घेण्याची सवय लागलेली होती. आणि ह्यामध्येच मग आता पत्नी हे जे काही सर्व प्रकार होता ती आता सहन करू शकली नाही. तिला आता वाटत होतं की ज्या प्रकारे आता ती मन मोकळेपणानं वावरत होती, तिला कोणाचीही रोकटोक नव्हती. तिच्या इच्छेनुसार ती जेव्हा तिला हवा आहे त्यावेळेस तिच्या प्रियकराला ती घरामध्ये बोलवून घेत असायची, त्याच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित करत असायची. आणि असा हा प्रियकर तिचा एकच नसून 2 प्रियकर होते. दुसरा व्यंकट नावाचा एक तिचा असाच प्रियकर होता. तो यांच्या घरापासून काही लांबवर राहत असायचा आणि त्यालासुद्धा अधूनमधून ही महिला घरी बोलवून घेत असायची आणि त्याची दवाखान्यामध्ये ओळख झालेली होती. आता अशीच मग 30 जूनची संध्याकाळ झाली आणि 30 जूनच्या संध्याकाळी जो हा प्रशांत होता हा काही दारूचा व्यसनीसुद्धा होता आणि त्यामध्ये ज्यानं पत्नीला असं नको त्या अवस्थेत पाहिलेलं होतं. त्यासाठी ज्यानं मग आता दारूचं जे प्रमाण होतं हे जास्त पिण्याचं केलेलं होतं. 30 जूनच्या दिवशीसुद्धा हा अशाच प्रकारे काही दारूच्या नशेमध्ये होता. त्याच वेळेस त्याला अनिल भेटला आणि अनिलनं त्याला माफी मागितली की मित्रा मला एकदाचं क्षमा कर, तू जे काही झालं ते आता विसरून जा, तुझ्या पत्नीला तू आता काही बोलू नकोस, याच्यापुढे मी तुझ्या दारातसुद्धा दिसणार नाही. आणि माझी इच्छा आहे की एकदा तुनं मला माफ करावं आणि तुनं जर मला माफ केलं असेल तर आपण दोघं आज मिळून पार्टी करूया, दोघं मिळून दारू पिऊया. मी काही भारीची दारूसुद्धा घेऊन येईल आणि काही सोबत स्नॅक्ससुद्धा घेऊन येईल. अशा प्रकारे त्यानं आता मग याला बोलायला सुरुवात केली. आता जो प्रशांत होता हा एक सरळ स्वभावाचा व्यक्ती होता. हा मनामध्ये काही असा कपट धरण्यासारखा व्यक्ती नव्हता. त्यासाठी मग आता यानं त्याच्यासोबत पार्टी करायचंही ठरवलं आणि त्याला म्हणाला की बघ याच्यापुढं तरी तू सावध राहा, कारण माझी पत्नी घरी एकटी असते, माझे मुलं बाळ आहेत, तुझीही बदनामी होऊ नये आणि माझीही बदनामी होऊ नये. अशा प्रकारे या दोघांमध्ये बोलणं झालं आणि त्यानंतर मग जो अनिल होता यानं सांगितलं की आता तू ते जे काही झालेलं आहे हे विसरून जा. आणि त्याच वेळेस मग यानं एक दारूची बाटली आणली आणि त्यानंतर मग अनिलने अजून एका मित्राला बोलवलं ज्याचं नाव होतं व्यंकट आणि अनिल हे दोघेही आले. आणि त्यानंतर मग प्रशांत हा सुद्धा त्यांच्यासोबत याच्याच घरामध्ये वर छतावर गेले. वर छतावर जाऊन मग तिघांमध्ये दारूची पार्टी झाली. जे व्यंकट होता हा कमी प्रमाणामध्ये दारू पित होता, अनिल होता हा सुद्धा कमी प्रमाणामध्ये दारू पित होता आणि जो प्रशांत होता याला दोघेही दारू पिण्यासाठी बळजबरी करायचे. त्याला बळजबरीने बऱ्याच काही प्रमाणामध्ये त्याला दारू पाजण्यात आली. जेव्हा आता हा मद्यधुंद झाला, याला आता काही तेवढं सुचत नव्हतं, याला खूप भरपूर नशा झालेली होती. आणि ह्यामध्ये मग या दोघांनीही त्याला पकडलं आणि थेट वरच्या मजल्यावरून त्याला खाली जमिनीवर ढकलून दिलं. जेव्हा हा छतावरून खाली कोसळला तेव्हा एक मोठा आवाज आला. हे सर्व काही कटकारस्थान जे होतं हे पत्नीनेच सांगितलेलं होतं. पत्नीनेच घरामध्ये काही स्नॅक्स त्यांना तयार करून दिलेले होते. पत्नी आणि अनिल या दोघांनी हे सर्व काही षडयंत्र रचलेलं होतं. याच्यामध्ये व्यंकटलाही मदत करायला सांगितलेली होती. आणि त्याच प्रकारे पत्नीनं आपल्या नवऱ्याची या 2 प्रियकराकडून हत्या करण्याचं ठरवलेलं होतं. मग आता जसा हा प्रशांत छतावरून खाली पडला, शेजारपाजारच्या लोकांनी लगेच पाहिलं. तिथं बरेचसे काही लोकांची गर्दी जमा झाली, लोक पाहत होते, कोणी व्हिडिओ बनवत होते. ह्यामध्येच काही लोकांनी त्याला ताबडतोब दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्याच्या नंतर त्याच्यावर उपचार सुरू झाला.
त्याला ICUमध्ये भरती करण्यात आलं. मग त्याचे आईवडील, त्याची पत्नी ही आता आतोनात रडत होती. पत्नीला तर एवढं काही दुःख झालं असेल, अशा प्रकारे खूप काही मोठमोठ्याने आकांत करत होती, रडत होती की काल परवाच माझे पती घरी आलेले आहेत आणि देवा हे काय केलंस, माझे पती दारूच्या नशेत छतावून पडलेत, अशा प्रकारे ही आता सांगत होती. डॉक्टरांना सांगितलं की हे नशेमध्ये वरून पडलेले आहेत, यांना दारू जास्त झालेली होती आणि हे वर बसलेले होते आणि तिथूनच ते पडले. अशा प्रकारे जेव्हा डॉक्टरांना सांगितलं, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मग ICUमध्ये उपचार सुरू होता. आईसुद्धा तिथंच आलेली होती त्याची आणि तिथं वडीलही आलेले होते. आणि जेव्हा त्याच्यावर आता उपचार सुरू होत असतानाच डॉक्टरांनी त्याच्या चांगल्याच काही तपासण्या केल्या. डॉक्टरांनी सांगितलं की त्याला खूप काही गंभीर दुखापत झालेली आहे, खूप काही त्याला मार लागलेला आहे, पण एवढाही मार लागलेला नाही, त्याच्या डोक्याला काही जास्त लागलेलं नाही, तो वाचू शकते आणि तो काही वेळातच शुद्धीवर सुद्धा येईल. तो बेशुद्ध झालेला होता, काही तासाभरांमध्ये तो शुद्धीवर येईल, असं त्यानं डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं. जेव्हा आता कुटुंबियांना सांगितलं त्यावेळेस सर्व काही कुटुंबियांना तर आनंद झाला, जे काही नातेवाईक तिथे जमा झाली होती त्यांना तर आनंद झाला, पण त्याची जी पत्नी होती तिला मात्र आता खूप मोठं दुःख झालेलं होतं. तिला तिच्या पायाखालची जमीन सरकलेली होती. तिला मात्र आता चैन पडत नव्हता. ती आता कावरी बावरी पाहत होती, तिला आता काय करावं आणि काय नाही. जर कदाचित आता जर प्रशांत शुद्धीवर आला आणि त्यानं सांगितलं की अनिलने आणि व्यंकटने मला वरून ढकलून दिलं आहे आणि त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आहे, तर आता अनिल माझं नाव घेईल आणि आम्ही तिघंही आता तुरुंगामध्ये खडी फोडण्यासाठी जाईल, अशा प्रकारे तिला भीती वाटत होती. ती फक्त आता देवाला एवढीच विनंती करत होती की देवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या नवऱ्याचा श्वास तू थांबव, त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मृत्यू दे. त्याचे आईवडील सर्व काही लोक देवाला विनंती करत होते की त्याला जीवदान दे, पण त्याची पत्नी त्याच्यासाठी मृत्यू मागत होती. डॉक्टरांना ती म्हणाली की मी सुद्धा एक नर्स आहे आणि माझ्या नवऱ्याला मला पाहायचं आहे. ती रडत होती, डॉक्टरांसमोर विनवणी करत होती की मला माझ्या नवऱ्यासोबत ठेवा, माझ्या नवऱ्याजवळ मला ठेवा. आणि डॉक्टरांनाही वाटलं की कदाचित आता हे जे पेशंट आहे, जे रुग्ण आहे, हा वरून पडलेला आहे आणि अशामध्ये त्याला दुखापत झालेली आहे. पत्नीचा नवऱ्यामध्ये जीव अडकलेला आहे आणि पत्नीसोबत राहिली तर काय हरकत आहे. पण डॉक्टरांना असं वाटलेलं नव्हतं की हे सर्व काही कटकारस्थान पत्नीचं आहे. पत्नी विनवणी करत आहे, रडत आहे आणि त्यामध्ये नर्ससुद्धा आहे, असं सांगितल्यामुळं डॉक्टरांनी तिला ICUमध्ये प्रवेश दिला. मग ती आता ICUमध्ये बरेच काही वेळ बसली. तिथं बसल्याच्यानंतर तिनं सर्व काही त्याचे हालचाल पाहिले. डॉक्टरांनी सांगितले की 7-8 तासामध्ये शुद्धीवर येईल, पण तिला आता चिंता होती की याला आता कोणत्या परिस्थितीमध्ये संपवायचं. त्यानंतर ती हळूच बाथरूममध्ये जायची. बाथरूममध्ये जाऊन आपल्या प्रियकर अनिलला सांगितलं की आता काही तासांनीच माझा नवरा शुद्धीवर येईल आणि शुद्धीवर आल्याच्यानंतर तो सांगेल की मला अनिलने आणि व्यंकटने धक्का दिला आहे, वरून छतावरून त्यांनी पाडलेला आहे, तर आपण तिघेही आता तुरुंगात जाऊन बसू. अशा प्रकारे जेव्हा हिनं अनिलने सांगितलं की काहीही कर, पण त्याला तू आता तिथं दवाखान्यामध्येच कोणत्याही परिस्थितीमध्ये संपव. त्यानंतर अनिलने काही झोपेच्या गोळ्या पुढून उपलब्ध केल्या आणि त्यानंतर तो हॉस्पिटलजवळ आला. हॉस्पिटलजवळ ही जी महिला होती वारंवार ICUमध्ये जायची, ICUमधून बाहेर यायची, ती सतत फोनवर बोलत असायची आणि हा जो संपूर्ण प्रकार होता, हिचं कुटुंब, जी सासू सासरे, हे सर्व काही पाहत होते की ही खूपच जास्त घाबरलेली आहे. आम्हाला तर आनंद वाटत आहे, आम्हाला तर छान वाटत आहे की माझा मुलगा आता शुद्धीवर येणार आहे. देवाची खूप मेहरबानी आहे, देवाची खूप कृपा आहे की तो आता बचावणार आहे. असं काही सर्वांना एका प्रकारे एकीकडं दुःखही होतं की त्याला दुखापत झालेली होती, तो पडलेला होता, पण एकीकडं आता आनंद होता की त्याचा कमीत कमी याच्यामध्ये जीव तरी वाचणार आहे. पण महिलेला, त्याच्या पत्नीला मात्र खूपच चिंता होती. ती मात्र एका ठिकाणी कुठेही बसत नव्हती. खाली गेली. अनिलनं काही झोपेच्या गोळ्या आणलेल्या होत्या, ती गोळ्या तिने घेतल्या आणि ती पुन्हा ICUमध्ये गेली. ICUमध्ये गेल्याच्यानंतर मग तिनं तेच गोळ्याचं संपूर्ण काही एका बॉटलमध्ये मिश्रण बनवलं आणि ते मिश्रण एका इंजेक्शनद्वारे त्याच्या तोंडामध्ये ओतलं. तो बेशुद्ध होता. बेशुद्ध अवस्थेत त्यानं ते जे काही हिनं गोळ्याचं औषध जे मिश्रण करून पाजलेलं होतं ते त्यानं पिऊन घेतलं. आता ते पेल्याच्यानंतर हिला वाटलं की आत याचा जे श्वास आहे इथंच थांबेल, पण ज्या प्रकारे त्याला ICUमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होता, त्याला सलाईनसारखे काही इतर काही इंजेक्शन दिले जात होते, ह्यामध्ये त्याची प्रकृती जी होती स्थिर होती. आणि जेव्हा हे झोपेच्या गोळ्या त्याला जास्त प्रमाणामध्ये दिलेल्या आल्या, ओव्हरडोस देण्यात आला, तेव्हासुद्धा मात्र तो काही वेळ तशाच प्रकारे पडून राहिला. त्याची श्वास अजूनही चालूच होते, तो काही मरत नव्हता. आता हिला वाटत होतं की एवढ्या गोळ्यांचा ओव्हरडोस दिला तरी तो काही मरत नाही, आता काय करावं, हिला काही चैन पडत नव्हता. शेवटी मग अजून ही बाथरूममध्ये जायची आणि आपल्या प्रियकराला म्हणायची की तो
एवढा ओव्हरडोस देऊनसुद्धा अजूनही जिवंत आहे आणि मला वाटते आता आपल्याला खूप महागात पडणार आहे. अशा प्रकारे ती प्रियकराला सांगायची आणि प्रियकरानं सांगितलं की जे बाथरूम क्लीन करण्यासाठी, बाथरूम साफ करण्यासाठी काही लिक्विड येत असते, जसं की काही नामांकित कंपन्याचं जे लिक्विड असते अशा प्रकारे काही लिक्विड आहे आणि ते लिक्विड तू इंजेक्शनमध्ये घे आणि ते त्याच्या नशेमध्ये दे. नशेमध्ये असं काही विषारी द्रव्य जर त्याच्या गेलं तर त्याचा नक्की मृत्यू होईल, असं त्या अनिलनं आपल्या प्रेयसीला सांगितलं, म्हणजे संध्याला सांगितलं. संध्याने तसंच केलं. तिनं याच हॉस्पिटलमध्ये इतर काही फेकलेले जे काही सिरीज असतात, जे काही सुई असते, ही हिनं जमा केले, उपलब्ध केले आणि त्यानंतर मग ही बाथरूममध्ये गेली आणि बाथरूममध्ये जे काही टॉयलेट क्लीनर असते, जे लिक्विड असते, ते लिक्विड एका इंजेक्शनमध्ये भरलं आणि ते लिक्विड इंजेक्शनमध्ये भरून ही आपल्या हळूच जवळ घेऊन ICUमध्ये गेली. ICUमध्ये गेली असताना अशी काही वेळ आलेली होती की त्यावेळेस डॉक्टर काही सुट्टीवर जात होते, तर नवीन डॉक्टर काही हॉस्पिटलमध्ये दाखल होत होते, आपल्या कामावर येत होते. अशा वेळेमध्ये या ICUमध्ये कोणीही नव्हतं, दुसरी कोणी नर्सही नव्हती आणि नर्स त्याची पत्नीच असल्यामुळं डॉक्टरांनी जास्त काही याच्याकडं मग लक्षही दिलेलं नव्हतं, कारण आता त्याची प्रकृती जी होती ही आता स्थिर झालेली होती. ह्यामध्येच मग मी हीच संधी पाहिली आणि त्याच्या नशेमध्ये मग हे टॉयलेट क्लीनर भरलेलं हे इंजेक्शन जे होतं, हे इंजेक्शन त्याच्या नशेमध्ये दिलं. नशेमध्ये दिल्याच्यानंतर काही वेळाच्या नंतर तो असा काही धडपडू लागला, असा काही आपल्या शरीराची हालचाल करत होता, हातपाय झाडत होता आणि तेव्हा डॉक्टरांनी येऊन त्याला पाहिलं, त्याला उपचार करण्याचा प्रयत्न केला, त्याला CPR देण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्याचा जीव निघून गेला. जेव्हा त्याचा जीव निघून गेला तेव्हा कुठं पत्नीला मनामध्ये समाधान झालं, पण चेहऱ्यावर मात्र आता ती डॉक्टरांना आणि नातेवाईकांना एक दुःख दाखवत होती, मोठमोठ्याने आक्रोश करत होती की देवा, तुला जरासुद्धा माझ्या नवऱ्याची दया नाही आली. माझा नवरा एवढा वरून पडला होता तरी तो कसा बसा आता वाचणार होता, पण आता असं काय झालं की माझ्या नवऱ्याचा जीव निघून गेला आहे. आता ती मोठमोठ्याने रडत होती आणि आक्रोश करत होती. त्याच्यामध्ये डॉक्टरही हैराण होते की याची प्रकृती तर खूप चांगली झालेली होती, हे आता काही वेळातच शुद्धीवर येणार होता, पण असा याच्या एकाएकी मृत्यू का झाला आहे. आता अशा प्रकारे डॉक्टरांनाही प्रश्न पडलेला होता, पण डॉक्टरांनी आता जास्त काही मग याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यानंतर मग आता तो मृतदेह, जी त्याची पत्नी होती, आता ही घरी घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये लागलेली होती. डॉक्टरांनी त्या महिलेला सांगितलं की आपण याचा पोस्टमॉर्टम करूया, पण महिला म्हणाली की माझ्या नवऱ्यानं खूपच जिवंतपणे दुःख भोगलेलं आहे. अगोदर तो कबाड कष्ट करत असायचा आणि आता मरते शेवटी तो तेवढा छतावरून खाली पडला, त्याच्या शरीराला किती इजा झाली असेल, त्याला किती त्रास झाला असेल आणि आता मेल्यानंतरही त्याला तुम्ही चैन पडू देत ना, त्याला मेल्यानंतरही त्याच्या शरीरावर तुम्ही अजून शस्त्र चालवणार आहात. मला माझ्या नवऱ्याच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करायचा नाही. अशा प्रकारे तिनं आता हे हट्ट धरलेला होता. पण जे हे संपूर्ण जो प्रकार होता, जी त्याची आई होती प्रशांतची, ही मात्र पाहत होती. हिला एकीकडं आपला पोटचा मुलगा गेलेलं खूप दुःख होतं, पण एवढ्या दुःखामध्येही तिनं आपलं धैर्य सोडलं नाही आणि तिला मात्र काहीतरी संशय तिच्या मनामध्ये वारंवार येत होता की ज्या प्रकारे तिचा मुलगा आता वाचणार होता, शुद्धीवर येणार होता, पण एकाएकी त्याला असा मृत्यू का आला, त्याची अशी मृत्यू का झाली, हे त्याच्या आईला प्रश्न पडलेला होता. आईनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दाखल केली की तिच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तो छतावरून पडलेला आहे आणि आता त्याचा ICUमध्ये मृत्यू झाला आहे. मला वाटते की त्याचा छतावरून पडल्यामुळं मृत्यू झाला नाही, त्याला काहीतरी दुसरंच त्याच्यासोबत घडलेलं आहे, तुम्ही याचा सविस्तर तपास करा. अशा प्रकारे आईनं जाऊन पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनीही ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि तो मृतदेह ताब्यात घेतला. ताब्यात घेतल्याच्यानंतर त्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं. आता ही त्याची पत्नी जी होती संध्या, ही वारंवार पोलिसांनाही विनंती करत होती की आता पोस्टमॉर्टम करू नका, पण पोलिसांना मग जेवढी ही महिला रोकटोक करत होती तेवढा संशयसुद्धा बळावत होता. पोलिसांसमोर मग जेव्हा पोस्टमॉर्टमची रिपोर्ट आली तेव्हा कळालं की त्याच्या नशेमध्ये काहीतरी विषारी द्रव्य दिले गेलेलं आहे, जे टॉयलेटमध्ये वापरलं जाते, त्या प्रकारचं हे द्रव्य त्याच्या नशेमध्ये दिलेलं आहे. डॉक्टरांना जेव्हा विचारपूस केली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याची पत्नी रडत होती, विनंती करत होती. आम्हाला माहीत नव्हतं की पत्नीचं काही कारस्थान असेल, पत्नीला चिंता आहे, आपल्या नवऱ्याची काळजी आहे, ह्यासाठी ती आपल्या नवऱ्यासोबत राहण्याची तिनं इच्छा व्यक्त केली, आम्हाला विनंती केली, त्यासाठी आम्ही तिला ICUमध्ये प्रवेश दिला होता. पण पत्नीने असं काही कारस्थान केलं असेल हे आम्हाला माहीत नाही. जे काही झालं असेल याला जबाबदार त्याची पत्नी आहे, तुम्ही त्याच्या पत्नीला विचारपूस करा. मग जेव्हा आता संध्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि विचारपूस केली, सक्तीने विचारपूस केली, त्यावेळेस तिनं जो प्रकार होता हा संपूर्ण पोलिसांना सांगितला की तिनेच हे संपूर्ण
षडयंत्र रचलेलं होतं, कटकारस्थान रचलेलं होतं. नवरा आता दुबईला जाणार नव्हता, तो आता इथंच राहणार होता आणि महिलेला इकडं 2 पुरुषांसोबत दररोज शारीरिक संबंध करण्याची सवय लागलेली होती आणि आता तिचं हे शक्य होणार नव्हतं. नवरा जर घरी असेल तर अशा वेळी इतर पुरुषांसोबत संबंध ठेवणं हे अशक्य होतं. ह्यासाठी तिनं नवऱ्याला संपवायचं ठरवलं. ह्याच्यामध्येच तिनं तिचा प्रियकर असलेला एक अनिल आणि दुसरा प्रियकर असलेला व्यंकट या दोघांची मदत घेतली आणि त्यांनीसुद्धा त्याला छतावरून ढकलून दिलं. त्यानंतर या महिलेनं त्याला झोपेच्या गोळ्यासुद्धा दिल्या, पण त्यामध्येही त्याचा मृत्यू झाला नाही. पण शेवटी तिनं टॉयलेट क्लिनरचं इंजेक्शन त्याला दिलं, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या तिघांनाही अटक केलेली आहे. तिघांवरही गुन्हा नोंद केलेला आहे आणि या तिघांनाही आता तुरुंगात पाठवलेलं आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क रहा, सावध रहा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.